नमस्कार. आजचा दिवस अतिशय आनंदाचा, उत्साहाचा, अतिउत्साहाचा म्हटलं तरी चालेल असा आहे. भगवान श्रीकृष्णांची विविध रूपं अगदी लहानपणापासून आपण वाचत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत, वेगळ्या अर्थाने बघतही आलेलो आहोत. शालेय वयापासून श्रीकृष्णाचे नाच, गाणी, गॅदरिंगला ठराविक काही नृत्य ही असायचीच आणि त्यातून त्याचं बालरूप मनावर ठसत गेलं. पुढे हळूहळू त्याच्या गोपक्रीडा, गोपीक्रीडांबद्दल माहिती होत गेली आणि सगळ्यात अतिशय परिणत असं जे त्याचं तत्त्वज्ञानी कृष्ण हे जे रूप होतं ते रूप म्हणजे भगवद्गीता सांगणारा श्रीकृष्ण. आपल्या आजच्या या वयाच्या अनुभवाच्या टप्प्यावरती आपल्याला अधिक भावणारं किंवा जास्तीत जास्त समजावून घ्यावं असं वाटणारं हे तत्त्वज्ञानी श्रीकृष्णाचं रूप आहे. तो धर्मवेत्ता होता, तत्त्ववेत्ता होता, अत्यंत शूरवीर पराक्रमी होता, त्यागी होता, खऱ्या अर्थाने विश्वगुरू होता. अनेक विशेषणं जरी श्रीकृष्णांना लावली तरी ती थोडीच होती असं हे श्रीकृष्णांचं महत्त्व आहे. भारत देश हा रामकृष्णांचा देश मानला जातो आणि ही गौरवशाली परंपरा खरोखरच अत्यंत अभिमानास्पद आहे. रामायण हे आदर्शाचं तत्त्वज्ञान सांगणारं, आचरण रामाचं प्रत्यक्ष समोर मांडणारं आणि महाभारत हे वास्तव जगाचं उत्तम चित्रण करणारं. त्यात सुष्ट आहेत, दुष्ट आहेत, आदर्श व्यक्ती आहेत, खलनायक आहेत. पण हे सगळी घुसाळण झाल्यावर हाती काय उरतं? महाभारताचा नायक कोण? भीष्म, अर्जुन, भीम, श्रीकृष्ण. अनेक नावं पुढे येतात आणि शेवटी एकच नाव उरतं, हा नायक म्हणजे श्रीकृष्ण. ही सगळी जी भगवंताची लीला आपण म्हणतो ती त्याचीच लीला आहे. गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की हे सगळं मीच निर्माण केलेलं आहे आणि परत तो अजन्मा आहे, अविनाशी आहे वगैरे वगैरे. तर असं एक अलौकिक चरित्र आणि त्याचं गुणगान आजच्या दिवशी खरं म्हणजे याच्यामध्ये नवीन असं काही नाही. श्रीकृष्णाचे पराक्रम आपल्याला 3 टप्प्यामध्ये त्याचं जीवनचरित्र दिसतं. गोकुळामध्ये तो वाढला, नंदाच्या घरी, नंद यशोदेच्या. त्याच्यानंतर मथुरेला, वृंदावनामध्ये आणि 3रा टप्पा द्वारकेला. म्हणजे बालवय, तरुण वय किंवा मधलं वय म्हणायचं, 14 ते 24 वगैरे असं. 25व्या वर्षी त्याचा रुक्मिणीशी विवाह झाला आणि त्याच्या पुढचं त्याचं सगळं आयुष्य. या मधल्या वयाच्या टप्प्यापासूनच त्यांनी अनेक प्रकारचे पराक्रम केलेले आपल्याला दिसतात आणि त्याची अचाट शक्ती, चातुर्य हे बघून थक्क व्हायला होतं आणि तिथेच खात्री पटते की हा ईश्वरी अवतार आहे. त्याच्याशिवाय मोठमोठ्या असुरांना, राक्षसांना ठार मारणं, हत्तीशी झुंज घेणं किंवा हे जे सगळे चाणूर, वध, कालिया, मर्दन या सगळ्या गोष्टी सांगण्याची काही गरज नाही, आपल्याला त्या माहीत आहे. तर हे सगळं घडलं याच्या मागे एक ईश्वरी शक्ती होती, एक ताकद होती, त्यामुळेच त्यांनी केलेलं आहे. श्रीकृष्णाचं मोठेपण काय आहे तर त्यांनी सदैव सतचा पाठपुरावा केला आणि असतचा विनाश केला. त्यांनी जे म्हटलेलं आहे की मी कशासाठी जन्माला आलेलो आहे तर जे दुर्जन आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. आणि हे केल्यानंतर वैशिष्ट्य असं की कुठलंही राज्य त्यांनी स्वतःकडे घेतलं नाही, तो कधीही स्वतः राजा झाला नाही. जिथे जिथे त्यांनी असुरांचा पाडाव केला तर ते राज्य योग्य व्यक्तीकडे सोपवून तो नामानिराळा राहिला. तेव्हा गीतेमध्ये जे आपण म्हणतो ना निष्काम कर्मयोग, तो त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आचरलेला आपल्याला दिसतो. फार अवघड आहे, सगळ्यात अवघड अशी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी माणसं धडपडत असतात. मग यांनी तर अनेक गोष्टी केल्या
आणि तो पूर्णपणे कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिला. मला काहीही नको असं म्हणणारी माणसं जगाच्या पाठीवरती हाताच्या बोटावर मोजण्या एवढी असतात. तेव्हा हे जे काही तर हा शूर योद्धा होता, तसाच यशस्वी असा मुत्सद्दी होता. आपण म्हणतो की तो सत्यप्रिय होता, पण आवश्यक तिथे मोठ्या चतुराईने असत्य किंवा सत्याचा आभास निर्माण करून त्याच्या मनासारख्या अनेक गोष्टी त्यांनी घडवून आणलेल्या आहेत. हे श्रीकृष्णाच्या चरित्रातनं आपल्याला दिसतं. आणि याचा हेतू काय होता? एखाद्या कृतीचा उक्तीचा जर हेतू चांगला असेल तर थोडंसं असत्य बोललं तरी चालतं. एक जी गोष्ट सांगितली जाते की गाय एखादी धावत सुटलेली आहे आणि मागून कसाई आला, त्याला जर विचारलं की गाय कुठे गेली आणि त्याने सांगणाऱ्याने खोटं उत्तर दिलं, या दिशेला गेले, तर ते उत्तर योग्य आहे. कारण कसाई त्याला ठार मारणार आहे, त्याच्यापासून तिला वाचवण्यासाठी ते उत्तर असतं. तर अशा अनेक गोष्टी कृष्णाने केलेल्या आहेत हे आपल्याला दिसतं. तर कृष्णाच्या बाबतीमध्ये असे अनेक गुंतागुंतीचे असे प्रसंग आपल्याला दिसतात किंवा त्याचं वर्तनही आपल्याला दिसतं. नरोवा कुंजरोवा तर प्रसिद्धच आहे. असं अनेकदा त्याला करावं लागलेलं आहे. पांडवांना त्यांनी जय मिळवून दिला, त्याही वेळेला अनेकदा त्यांनी, ज्याला आपण हूल देणं म्हणतो ना रोजच्या भाषेत, तसं वर्तन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. पण त्याच्या मागे सत्याची प्रतिष्ठापना, काही करून पांडवांचा जय झाला पाहिजे याचं कारण ते सत्प्रवृत्त होते आणि कौरवांचा पक्ष हा न्याय्य नव्हता, नीतीच्या मार्गाने जाणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी हे केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून हे ज्या ओळी आहेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि दुसरं काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मला धर्माची स्थापना करायची. धारयति इति सहा धर्मः. कसला धर्म? धर्म म्हणजे सद्धर्म. असुरांचा, चोरांचा, दरोडेखोरांचा सुद्धा एक धर्म असतो, त्यांचेही काही नियम असतात. पण आपल्याला सद्धर्माची स्थापना करायची आहे. आणि त्यामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्रात अशा गोष्टी आहेत की स्त्रीचं रक्षण, तिचं चारित्र्य जपणं, तिला मान देणं, या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार चाललेल्या आहेत. आणि आज असं वाटतं की खरोखरच कोणीतरी सुदर्शन घेऊन श्रीकृष्ण अवतरायला पाहिजेत, पण ते होणे नाही. म्हणून आपणच आपल्यातला श्रीकृष्ण जागा करणं हे आजच्या काळाला अनुसरून आहे, स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोन्ही. कारण आपण म्हणतोच की प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे. तर हा या कलियुगामध्ये हे सगळं घडताना वाईट गोष्टी ज्या आपल्याला दिसत आहेत, त्यावेळेला मग शिवाजी महाराज, श्रीकृष्ण, श्रीराम प्रभू हे आपल्याला आठवतात. याचं कारण त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या निष्कलंक अशा चरित्रातनं हे दाखवून दिलेलं आहे. भारतामध्ये सगळ्या प्रांतात श्रीकृष्ण चरित्र गायलं जातं आपल्याला माहिती आहे. उत्तरेत सूरदास, मीराबाई, गुलाबराव महाराज इकडे, विद्यापती, चंडीदास बंगालमध्ये, ज्ञानदेव, तुकाराम, प्रत्येकाने श्रीकृष्णाबद्दल आणि भगवद्गीतेवरच तर ज्ञानेश्वरीचं भाष्य आहे हे आपल्याला माहिती आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा श्रीकृष्णाच्या राजकारणाचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. आता कौटिल्याचं राजकारण हे राज्यशास्त्र अर्थशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. श्रीकृष्ण हा अर्थज्ञ होता, धर्मज्ञ होता, नीतिज्ञ होता, राजकला राजव्यवहार कुशल असा नेता होता आणि त्यांनी ते वेळोवेळी दाखवून दिलं. शंकराचार्य, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, डॉक्टर राधाकृष्णन, महात्मा गांधी, परमपूज्य विनोबा भावे या सगळ्यांनी गीतेवरती लेखन केलं. तेव्हा गीता हा भारतीयांचा जो धर्मग्रंथ आहे तो आपल्या संस्कृतीचा प्राण आहे असं म्हणायला हरकत नाही.
श्रीकृष्णाच्या संदर्भातले 3 महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे महाभारत, हरिवंश आणि भागवत. महाभारतामध्ये त्याचं राजकीय, धार्मिक, सामाजिक असं जीवन आलेलं आहे. हरिवंशामध्ये महाभारतामध्ये सूचित केलेल्या अनेक घटनांविषयीची चर्चा, विस्तार आलेला आहे. आणि भागवतामध्ये श्रीकृष्णाच्या देवत्वाविषयीच्या अनेक ज्या शंका येतात त्याचं निरसन केलेलं आहे. तर असा हा श्रीकृष्ण एकाच वेळेला खट्याळ, खोडकर बालरूपामध्ये, तरुणपणी गोपींच्या खोड्या करणारा, आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये भगवद्गीता सांगणारा आणि त्याची प्रत्येक कृती, त्याच्या जीवनातली घटना ही रूपकात्मक आहे. गोपी किंवा राधासुद्धा एक मिथ आहे असं म्हटलं जातं. राधा कोणी खरीखुरी होती का नाही माहिती नाही. आता मी या ठिकाणी एक राधाकृष्ण संवाद असा नंतर वाचून दाखवणारे मी लिहिलेला, त्याचा गाभा असा आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातलं सख्यत्व आपल्याला चांगलं माहीत आहे. या हृदयीचे त्या हृदयी घातले असं त्यांचं नातं होतं. तो जीवीचा जीवलग होता, तो भक्त होता, सखा होता, सर्वस्व होता अर्जुना श्रीकृष्णाचा. आणि राधा श्रीकृष्णावर भाळलेली होतीच. श्रीकृष्ण राधेला असं सांगतोय की राधे, तुला अर्जुन नाही होता आलं, तू प्रेम केलंस, भक्ती केलीस, मग का नाही, त्याचं उत्तर असा एक तो संवाद मी लिहिलेला आहे. तो आता मी वाचणार आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाविषयी सुद्धा ठिकठिकाणी अनेक कथा सांगितल्या जातात की रुक्मिणीचं स्वयंवर होतं. हरिवंश सांगतो की ते एकदा स्वयंवर रद्द झालं कारण श्रीकृष्ण तिथे आले आणि ते मूर्धाभिषिक्त राजे नव्हते. त्यामुळे हा राजा इथे आलेला आहे आणि निमंत्रण नसताना आलेला आहे, तेव्हा आमचा अपमान आहे, आम्ही निघून जातो. म्हणून जरासंध, शल्य, शिशुपाल हे सगळे निघून गेले आणि ते स्वयंवर तिथेच राहिलं. पण अशाच वेळेला क्रथकौशिक नावाचा जो राजा होता त्याने मात्र श्रीकृष्णाचं स्वागत केलं, त्याला आपल्या शिबिरामध्ये घेतलं. आणि नंतर मग ज्या वेळेला रुक्मिणीचं स्वयंवर मांडलं तेव्हा रुक्मिणीला धास्ती पडली की आता आपला विवाह जर भावाने भलत्याशीत लावून दिला तर चालणार नाही. आणि मग तिने पत्र पाठवलं. सुप्रसिद्ध आहे रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेलं पत्र. किती काळ पुढे होता बघा, आजचीच प्रेमपत्र असतात असं नाही. तर तिने त्याला कळवलं की मी तुला मनाने वरलेला आहे, तू मला येऊन घेऊन जा. आणि त्या काळी नवरीला पळवून नेणं हे शिष्टसंमत होतं. किंबहुना ते पराक्रमाची खूण होती की तुला जे हवे तिला तू उचलून ने आणि तिलाही तो हवा आहे. म्हणजे इथे जबरदस्ती नव्हती, हे पण लक्षात घेण्यासारखं आहे. तर असा हा सगळा श्रीकृष्ण चरित्रातला अतिशय सुरेख आणि हृदय असा भाग आहे की ज्याच्यामधला सत्वांश काय आहे हा आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी म्हणजे ही खरं देवदेवतांचीच रूपं असं म्हणायला हरकत नाही. की जसं एक पार्वती परमेश्वर आपण म्हणतो तशीच ती होती. सत्यभामेचंही एक वेगळं स्थान होतं, ते सेमंतकमणी आणि ती एक वेगळीच कथा आहे. अशा अनेक कथा आहेत. आणि या सगळ्या आता यांची जी नावं आहेत ती सुद्धा कशी आहेत बघा. रुक्मिणी आणि श्रीकृष्णाला पहिला जो पुत्र झाला त्याचं नाव प्रद्युम्न. त्याच्यानंतर रुक्मिणीला चारुदेष्ण, सुदेष्ण, सुषेण, चारुगुप्त, चारुबाहू, चारू, सुचारू आणि भद्रचारू असे पुत्र झाले. आणि एकच मुलगी झाली चारुमती तिचं नाव. तर ही सगळी नावं आपल्याला एवढी माहिती नसतात, मी मुद्दाम ती लिहून ठेवली. तर रुक्मिणी ही पट्टराणी होती. आणि इतर पत्नी कोण कोण होत्या तर सत्यभामा, नग्नजिताची कन्या नागनजिती सत्या, शिबिराजाची कन्या सुदत्ता, मद्रराजाची कन्या लक्ष्मणा, जांबवती, मित्रविंदा, कालिंदी वगैरे. तेव्हा इतक्या या सगळ्या स्त्रिया पत्नी त्यांच्या होत्या. आणि हे जे म्हटलं जातं की कंसाच्या तुरुंगातून सोडून गेलेल्या सगळ्यांशी श्रीकृष्णानं विवाह केला ते एक रूपक आहे.
16 सहस्त्र नारींशी काही त्यांनी लग्न वगैरे केलं नाही, पण त्यांनी त्याला श्रीकृष्णाला मनाने वरलं असेल किंवा त्याच्याबद्दल त्याला एक प्रेम आदर वगैरे वाटला असेल. तर असं श्रीकृष्णाचं चरित्र एक अत्यंत अद्भुत असं चरित्र आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाने, मग त्याच्यामध्ये बघा शृंगाररस आहे, वीररस आहे, काही वेळेला करुणरसही आहे, नीती सांगणारा असा अतिशय महत्त्वाचा असा उपदेशही आहे, आणि या सगळ्या विनोदही आहे, काही काही ठिकाणी भयानक रसही आहे, बिभत्स रसही आहे. तेव्हा विभत्स या अर्थी की वाईटाचं निर्दालन करताना. तर हे जे सगळं म्हणजे मानवी जीवन जसं विविध रसांनी नटलेलं आहे, अनेक प्रसंग अनेक घटना आपल्या जीवनात घडतात किंवा आपण भोवतालच्या जगामध्ये बघत असतो. तर त्या घटनांमधनं काय शिकायचं, कशाचा स्वीकार करायचा आणि काय कशाचा त्याग करायचा, हे श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलेलं दिसतं. तेव्हा त्यामुळे श्रीकृष्ण हा सगळ्याच भारतामधल्या लोकांचा गळ्यातला ताईत बनला, लाडका. त्याला अनेक नावं, कन्हैया, कान्हा, रणछोडदास उपहासाने म्हटलं जातं, पण त्याच्यामध्ये मुत्सद्दीपणाने जो म्हटला ना की केव्हा पळ काढायचा आणि कसा काढायचा हे त्याला बरोबर माहीत होतं, आणि हे पुढे राजकारणामध्येही दिसतं. मला गंगाधर गाडगिळांचं एक वाक्य नेहमी आठवतं. महात्मा गांधींबद्दल गंगाधर गाडगे यांनी लिहिलेलं आहे की रामाचं नाव घेत घेत ते कृष्णाचं जीवन जगले. म्हणजे महात्मा गांधींनी सुद्धा कधी सत्याग्रह मागे घ्यायचा किंवा कधी तडजोड करायची आणि कधी लढा द्यायचा याचे त्या वेळेला घेतलेले निर्णय आहेत. त्यांच्यावरती टीका तेव्हा झालेलीही होती की असं काहीतरी आव आणतात आणि एकदम पाऊल मागे घेतात. पण जो द्रष्टा असतो किंवा ज्याला सगळ्या समाजाचा राष्ट्राचा विचार करायचा असतो त्याला काही निर्णय दूरदृष्टीने घ्यावे लागतात. तशी ती पावलं त्यांची असू शकतील. तेव्हा श्रीकृष्णाने सुद्धा हे सगळं केलेलं आहे. तेव्हा आता जरासंधाचा वध काय किंवा हा सूर्य हा जयद्रथ असं म्हणणं, त्यांनी सुदर्शन चक्र टाकून सूर्याला झाकलं होतं, सूर्यास्त झाला नव्हता, पण आता हा जय मिळणार नाही असं जेव्हा दिसलं त्यावेळेला त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. याचाच अर्थ सद्धर्मासाठी त्यांनी अनेक तऱ्हेच्या क्लुप्त्या लढवून तो जागृत ठेवला, आणि याच्याबद्दल त्याला दोष देता येणार नाही, कारण नाहीतर या जगामध्ये अधर्म, अनिती, अनाचार, कलंकित जीवन, अरे बापरे घुस, हो नाही पायाखाली येत नाही ना एवढं बघा जातोय त्याच्यात. तर असं हे बालवयापासूनचं अगदी उत्तरार्धापर्यंतचं त्याचं जीवन आहे. श्रीकृष्णाला अनेक यातनाही मानसिक भोगाव्या लागलेल्या आहेत. एक प्रकारे एकाकी असं त्याचं मृत्यू आलेला आहे. आपल्याला माहिती आहे अरण्यामध्ये तो असा झाडाला टेकून बसला आणि बाण लागला त्याला, हरिण आहे असं समजून व्याधाने बाण मारला. तर त्याला आईवडिलांपासनं दूर व्हायला लागलं. अनेक गोष्टी घटना घडल्या. राज्य तर त्यांनी स्वतःहूनच सोडलेली होती. कुठल्याही म्हणजे राजा हा उपभोगशून्य स्वामी असं जे गडकऱ्यांनी राजसंन्यासमध्ये लिहिलेलं आहे ना, ते श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये आपल्याला खरं वाटतं की आज उलटं चित्र आहे. उपभोग सगळे राजाच्या वाट्याला आणि प्रजा खड्ड्यात गेलेली आहे. तर हा प्रकार त्या काळी नव्हता, आणि राजाच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या राज दरबारामध्ये सुद्धा स्वतः राजसिंहासनावर राजा बसला असेल तर ऋषीमुनी आल्यावर तो उठून त्यांना उत्थापन देत असे, त्यांची पाद्यपूजा करत असे. असा तो रामायण महाभारताचा काळ होता. त्या महाभारताच्या काळामध्ये ज्या वाईट प्रथा होत्या त्या श्रीकृष्णाने मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि पांडवांना त्यांचं स्वतःचं राज्य मिळवून दिलं. श्रीकृष्ण शिष्टाई यशस्वी झाली नाही. ती जर झाली असती तर महाभारतही झालं नसतं. पण तेव्हाच्या काळात काय किंवा आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की हे अटळ आहे, आणि पृथ्वीच्या पाठीवर हे सतत असं होत राहणार की सज्जनांना सतत लढा द्यावा लागणार आहे.
आणि दुर्जनांची संख्या ही वाढत चालणार आहे. आणि ते संघटित असतात आणि सज्जन संघटित नसतात. हे चित्र आपल्याला आजच्या कलियुगातही दिसतं, त्याही काळी. पण 5 पांडवांच्या पाठीशी कृष्ण होता म्हणून त्याला जय मिळाला, त्यांना जय मिळाला. नाहीतर कौरवांच्या पुढे त्यांचा पाठ लागणं अवघड होतं. तेव्हा अशी एक काहीतरी दैवी शक्ती ही पाठीशी असावी लागते, हेच आपल्याला त्याच्यातनं दिसतं. तर असं हे श्रीकृष्णाचं अत्यंत परिचित असं चरित्र आहे. त्याच्यातल्या कथा वगैरे काही मी सांगण्याच्या मध्ये वेळ घालवत नाही. मी जो एक वेगळ्या अँगलनी म्हटलं केलेलं आहे लेखन, ते तुम्हाला वाचून दाखवते, आवडेल असं वाटतंय. बघा की राधा आणि कृष्ण, मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे राधाकृष्णांचं प्रेम हे सुद्धा एक प्रतिकात्मक होतं किंवा एक मिथ होती, एक संकल्पना होती. तर त्या राधेला श्रीकृष्ण काय सांगतोय त्याच्या संबंधीचा हा एक संवाद आहे. श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातला संवाद. श्रीकृष्ण: राधे राधे, मी आलोय राधे. हां, किती वेळ वाट पाहायला लावलीस कृष्णा? इतका उशीर का केलास? गोकुळात कानी आलेल्या तुझ्या बासरीचे सूर तनमनात झंकारू लागले की अजूनही मी धाव घेते वेड्यासारखी. आणि तू मात्र राधे मी आलोय हे तुला सांगायला केव्हापासून लागायला लागलं? मुद्दाम पुरंगटून बसलीस ना? बघ, प्रश्नाचं उत्तर कसं चतुराईने टाळलंस. उशीर केलास म्हणून जीवाची उद्घात होईल, नाही तर काय? काळाचं किती मोठं अंतर पार केलं आपण. गोकुळ झालं, मथुरा झाली, कुरुक्षेत्रही होऊन गेलं. तू दूर दूर जात राहिलास आणि मी व्याकुळ नजरेने दशदिशात तुला शोधत राहिले. वेडी आहेस तू. अगं, मी तुझ्याजवळ आहे, तुझ्यातच आहे. कसं न कळत नाही तुला? मी तुझ्यासारखी तत्त्वज्ञानी नाही कृष्णा. मी एक साधीसुधी स्त्री आहे. मला फक्त कळतं जीव ओवाळून टाकणं, भरभरून प्रेम करणं. आणि मी नाही प्रेम करत तुझ्यावर. अगं, कितीदा गोपींच्या गराड्यातून निसटून त्या दूरवरच्या कदंब वृक्षाखाली धावत यायचो मी तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. कित्येकदा माझ्या वेणूचे सूर तुझ्यासाठीच असायचे. त्या गोपींना कळायचं सुद्धा नाही. त्या आपल्या फेर धरून नाचत असायच्या आणि मी निसटायचो. तू दिसलीस, तू भेटलीस की काय वाटायचं सांगू? नको, ठाऊक आहे ते मला. 10 जणींशी असं गोड गोड बोलण्याची कला तुला चांगलीच अवगत आहे. माझी प्रीती खरंच कळले का रे तुला? इतक्या वर्षांनंतर तरी कधी बेभान झालायस माझ्यासाठी? कधी खराखुरा एकजीव झालायस? मी मात्र आजही नाही सावरू शकत स्वतःला. मला दुसरं आयुष्यच नाही रे तुझ्या चिंतनाशिवाय. किती का अस्वस्थ होतेस, कसं सांगू तुला? मी तत्त्वज्ञानी, पूर्ण पुरुष, परमात्मा. खरं आहे, अगदी खरं. पण माणूस म्हणून या पृथ्वीवर अवतरलो ना, मग पृथ्वीवरची सगळी सुखदुःख, सगळे मोह, सगळे भोग वियोग माझ्यासाठीही अटळ आहेत राधे. मला तुझी ओढ नाही. तुला घट्ट बाहुपाशात घ्यावं असं वाटत नाही, असं वाटतं तुला? अगं, कदंबाताळी विसावायचो ना तुझ्या मांडीवर, तेव्हा कसं शांत आश्वासक वाटायचं. माझ्या कुंतलातून तुझी बोटं फिरत असायची, अगदी अलवारपणे. माझ्या देहावर झुकून तू अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे टक लावून पाहत राहायचीस. अपार सुखाचा धनी होतो ग तेव्हा. शब्द मोके व्हायचे. कधी कधी तू मला बासरी वाजवायचा आग्रह करायचीस. त्यामुळे आपला ठाव ठिकाणा असं म्हणताला कळेल एवढी साधी गोष्टही लक्षात यायची नाही तुझ्या. आणि मला तुझ्या माझ्यात दुसरं काही नको असायचं. माझ्या वक्षस्थलावर रुळणारी मालाही मी काढून ठेवायचो, तुला टोचू नये म्हणून. लाजू नकोस. हे सारं खरं की खोटं? खरंच. कालिंदीच्या किनाऱ्यावरच्या आपल्या त्या भेटी, तो आवेग, ती असोशी. आत्ताही अंग प्रत्यंग फुलारून आलाय. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या, यमुना तिरीचं गार गार वारं आणि तुझ्या उष्ण स्पर्शाची ऊब. रात्र चढत असायची.
वृक्षांच्या फांद्या खाली झुकू लागायच्या, चंद्रकोर फिकी फिकी होत जायची, फुलांच्या पाकळ्या मिटत जायच्या आणि आपण मात्र उमलत जायचो. देहभान नाहीसं करणारी धुंदी, विलग होण्याची इच्छाच व्हायची नाही. माझी अवस्था ही काही वेगळी नसायची राधे. अगं, एकदा तर चांगल्याच आपत्तीत सापडलो. आपत्तीत? कसल्या? एकदा मध्यरात्री नाईलाजाने तुझा निरोप घेऊन महालात परतलो. तिन्ही सांजेपासून माझ्या विरहाने व्याकुळ झालेली रुक्मिणी जडावलेल्या डोळ्यांनी सामोरी आली आणि अशी संतापली. का? अगं, तुझ्या नेत्रातलं काजळ माझ्या उत्तरी यायला लागलेलं दिसलं तिला आणि ती जी क्रोधागारात गेली. काही केल्या ऐकेना. मी खूप विनवण्या केल्या, सारवासारव केली, पण छे, तिची समजूत घालता घालता उत्तर रात्र झाली. पहाटे पहाटे जरा डोळा लागला. तो काय, स्वप्नात पुन्हा तूच, माझी वेडी राधा. साखर पेरणी बाकी छान जमते हो तुला माधवा, पण मी काही फसायची नाही. अगं, तू तर जन्माचीच फसलीस राधे. तुला जमेल माझ्यापासून दूर जाणं? नको रे असं बोलूस. ती कल्पनाही नाही करवत मला. पण मला माझ्या एकाकीपणाची भीती वाटते. भीती? या श्रीकृष्णाच्या राधेला भीती? मी अखंड तुझ्याजवळ असताना तू एकाकी कशी ग? कृष्णा, तुला काय, रुक्मिणी, सत्यभामा, त्या गवळणी सगळेच आहेत. झालंच तर तुझा तो लाडका पार्थ, सगळे तुझ्या जीवाचे जीवलं. मला मात्र तूच आहेस माधवा, फक्त तूच. तूच माझा श्वास आहेस, माझा ध्यास आहेस, अगदी माझ्या अंतापर्यंत. हे असं वेड्यासारखं नाही बोलायचं. पण माझी एक मात्र खात्री पटली. हा? कसली? तूही एक अस्सल स्त्री आहेस याची. म्हणजे? अगं, किती मत्सर, किती राग. नाही कृष्णा, मला कुणाचा हेवा मत्सर नाही वाटत. मला आजही असंच वाटतं, तू फक्त माझाच असायला हवास. माझी प्रीती, माझी भक्ती याचं काहीच मोल नाही करे तुझ्या लेखी. किती दूर दूर गेलास. तो अर्जुन मात्र तुझ्या जीवाचा सखा. तुम्हा दोघांची हृदय एक. मग तुझ्या हृदयात माझं स्थान कुठे आहे? ते स्थान ज्याचं त्यानं आत्मबलावर मिळवायचं असतं राधे. ते ना हट्टानं मिळतं ना त्राग्याने. तुझ्या भावना मी जाणत नाही असं वाटतं तुला? भ्रम आहे तुझा, साराच भ्रम, खूप खूप मोठा भ्रम. पण तुला मात्र मी उमगलो नाही. राधेला कृष्ण अजून कळला नाही म्हणून भेटलाही नाही, हे तर शल्य आहे माझं. हे तू मला बोलतोयस कृष्णा? तुझं सावळं गोड रूप, तुझा खट्याळपणा, काळीज भेदून जाणारे तुझे मुरलीचे सूर, पर्युत्सुक तरीही समंजस असं तुझं वागणं, या सगळ्यावर तर भाळले ना मी. माझी प्रीती भक्ती कधी झाली हे माझं मलाही कळलं नाही. तू भेटत नव्हतास तेव्हा तुझ्या मूर्तीची तासनतास पूजा करत होते मी अश्रू डाळत. तुझ्या भेटीची ओढ चिरंतन आहे माधवा. कोणाशी भेट? फक्त माझ्या देहाशी? केव्हापासून तुला सांगतोय राधे, आता भक्तीकडून मुक्तीकडे ये. ती खरी चिरंतनाची वाट. ही सृष्टी मी निर्माण केली खरी. ती सुंदर आहे, उत्कट आहे, पण तीच तेवढी खरी नाही. ही माया आहे, माया. यात इतकी गुंतू नकोस. जरा स्वतःच्या अंतरंगात डोकाव. तिथे दिवे लागण करून शाश्वत सत्याची प्रकाशवाट शोध. मी तू पण विसरून अद्वैताची अनुभूती घेता येते का बघ. तुला माझ्या अर्जुनाचा येतो राग, पण मला शरण येऊन अर्जुन केव्हाच कृष्ण झालाय राधे. हो, तो त्याला विश्वरूप दाखवल्यावर मला दाखवलंच तुझं ते विराट महाकाय रूप. त्याला फार मोठा अधिकार लागतो राधे. चित्ताची विशुद्धता आणि संपूर्ण शरणागती. अर्जुन नावाप्रमाणेच ऋजू, सरळ, सात्विक मनाचा. म्हणूनच तर युद्धभूमीवर समोर गुरुजन आप्तस्वकीय दिसल्यावर गलित गात्र झाला तो. महापराक्रमी असूनही जगण्याचा अर्थ त्याला उमगला होता. का जगायचं, कसं जगायचं, कुणासाठी जगायचं याचं भान त्याला पक्कं होतं. म्हणून तर कळवळून म्हणाला, न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च, किं नो राज्येन गोविंदम किं भोगैर्जीवितेन वा.
किती सहजपणे दूर सारले तरी पृथ्वी तलावरचे सुखोपभोग. विरक्ती त्यालाच जमणारी होती राधे. म्हणूनच मी त्याला सांगितलं, यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. पण हे सगळे उपभोग, देहासक्ती, मोह, लोभ तूच निर्माण केलेस ना कृष्णा. तूच तर या विश्वाचा आदी कारण. होय, विश्वाचा आदी मध्य अंत मीच, निर्माता प्रलय मीच. म्हणूनच तर मी सर्व काळी सगळ्या चराचरात आहे. ज्यांना हे उमगतं ते मला शरण येतात, ते पूर्णत्वाने माझेच होतात, माझ्यातच असतात. हीच ती ब्राह्मी स्थिती राधे. पृथ्वीवरच्या मातीत घट्ट रोवलेले पाय केव्हा तरी सुटावे लागतात राधे. तरच शांताकडून अनंताकडे, अनित्याकडून नित्याकडे, प्रेयसकडून श्रेयसकडे जाता येतं. माझ्यात विश्व आहे आणि मी विश्वात आहे हे कळतं. अगं राधे, वेळी तू काय, पार्थ काय, सत्यभामा, रुक्मिणी, सुभद्रा, पांचाली, इतकंच काय विदूर, सुदामा, सारेच माझे आहे. हा नावडता तो आवडता असं काहीही नाही. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिया ये भजन्ति तुमां भक्त्या मयि तेषु चाप्यहम. तुझी ही विशालताच मला तुझ्यापर्यंत पोचण्यातली अडचण वाटते. नाही राधे, अडचण ती नाही. अडचण आहे ती तुझ्यातल्या अहंकाराची. मी श्रीकृष्णाची प्रणयिनी, हा तो अहंकार. तुला उत्कट प्रीती करता येते, भक्ती करता येते, पण समर्पण, संपूर्ण समर्पण, पश्चात्ताप कधी अनुभवलायस? कशाबद्दल पश्चात्ताप कृष्णा? तुझी प्रणयिनी म्हणून मला जग ओळखतं. मी भोळ्या भावाने आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केलं, भक्ती केली, तुझ्या प्राप्तीशिवाय कसलीही अपेक्षा न करता. मला कधीच नको ते तुझे ते वैभव, ते महाल, ते दासदासी, सुवर्णालंकार. अजूनही किती लहान आहेस राधे, का अशी कोरडी राहिलीस? तू आत्ता म्हणालीस ते सगळं तर मला चांगलंच ठाऊक आहे, पण एक विचारू, खरं खरं सांगशील? विचार ना. तुझ्याशी असत्य भाषण मी कधीच केलं नाही केशवा. आज काय मला रडवायलाच आलंयस का इथे? घे बाबा, काय परीक्षा घ्यायची ती? परीक्षा नाही घ्यायची, मला तुला शिक्षा करायची. शिक्षा? ती का? मी कोणता असा अपराध केला? म्हटलं तर अपराधच, अज्ञानातून घडलेला, मला न ओळखण्याचा अपराध. मी तुला ओळखत नाही होय? अगदी जीव घेणी थट्टा करायला लागलास माधवा. नाही, थट्टा नाही. पार्थानेही मला ओळखलं नव्हतं. विश्वरूप दाखवल्यावर ओळख पटली त्याला. आणि किती विव्हल झाला ग तो. जीवाचं पाणी पाणी झालं त्याच्या. आधी कसा बरोबरीच्या मित्रभावाने वागायचा, माझं विराट रूप पाहिल्यावर जीवाच्या कळवळ्याने म्हणाला, सखेती मत्वा प्रसवं तदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी, यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु, एकोऽथवाप्यच्युत तत्क्षमस्सं, तत्क्षामये त्वाम अहमं प्रमेयम. अर्जुनाचे हृदयाच्या तळापासून आलेले हे शब्द ऐकून माझाही कंठ दाटून आला क्षणभर. या पश्चात्तापाची प्रतवारी कुठली करावे? कसलं मोजमाप लावणार या विशुद्ध निर्मलत्वाला? आम्ही अभिन्न हृदय आहोत ते त्याच्या अशा दैवी गुणांमुळे. पण तुला नाही ओळख पटली माझी. मी तुझी वंचना करतो असंच वाटतं तुला. स्वतःलाच विचार. माझ्या सहवासातलं, माझ्या स्पर्शातलं दिव्यत्व कधी आत्मसात करता आलं तुला? किती निकट होतो मी तुझ्या, खरंच सांगतो, मनाने सुद्धा. पण तू फक्त प्रणयिनीच राहिलीस, माझ्यात सामावून विश्वरूपिणी नाही झालीस राधे. तुला फक्त अधरामृत कळलं, परब्रह्मामृत नाही कळलं. लक्षात घे राधे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठामहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. म्हणजे आपला सगळा शृंगार खोटा होता? नाही, खोटा नाही. अगं तो तर रसांचा राजा, पण त्यालाही बैठक लागते धर्माची, शास्त्राची. बलम बलवतां चाहम कामराग विवर्जितम
धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. अशी आहे माझी व्यापकता. खरंच मी फार पापी आहे का रे? तुझ्यावर अनिवार्य प्रीती केली म्हणून जगाने माझी निंदाच केली. माझ्याबरोबर तुझीही नाही राधे. अशा निंदकांना राधाकृष्ण कळलेच नाहीत. माझ्या आधी तुझं नाव घेतलं जातं, तो तुझ्या भावभक्तीचा गौरवच नाही का? राधाकृष्ण, कृष्ण राधा नाही. पण मी मात्र वाट पाहतोय राधा कृष्ण कधी होतीये याची. होईल का रे खरंच तसं? होईल, नक्की होईल. तर आता मन्मना भव भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसीने. माधवा, आज खरी दिव्य दृष्टी दिलीस, आत्मप्रकाशाची वाट दिसली, परतत्व स्पर्शाच्या अनुभूतीने मी धन्य झाले. तर मग आता तुलाही सांगतो, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तेव्हा सगळ्या भगवद्गीतेचा किंवा श्रीकृष्णांच्या उपदेशाचा, भगवद्गीतेचा सारांश इथे आहे की मामेकं शरणं भव. शरणागती ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. सर्व संत महात्मे तेच सांगतात, काहीही करू नका, परमेश्वराला शरण जा. पण माणसाचा, देहाचा, रूपाचा, संपत्तीचा, शिक्षणाचा, अनेक गोष्टींचा कळत नकळत एक सूक्ष्म अहंकार असा असतो की आपण भक्ती करतो, पूजा करतो, व्रतवैकल्य करतो, पण माझं सर्वस्व मी तुला देऊन टाकलं आहे असं एखाद्या संतांपुढे किंवा देवाच्या मूर्तीपुढे आपण 100% म्हणू शकत नाही. हे सत्य आहे. म्हणजे आपली ती ताकद नाही आहे. फारच क्वचित असा एखादा भक्त असतो की ज्याने हे दिलेलं आहे. तेव्हा श्रीकृष्णांना शेवटी हेच सांगायचं आहे की तुमच्यामधला परमेश्वर ओळखा तो मीच आहे, मी वेगळा नाहीच आहे. पण तुम्ही ते ओळखत नाही आहात आणि म्हणून तुमची सगळी तगमग चाललेली आहे. ती जर शांत व्हायला हवी असेल तर मामेकं शरणं व्रज. तेवढी शरणागती जर तुम्हाला जमली तर सगळं काही जमेल. पण तिथेच आपण कुठेतरी कमी पडत असतो. त्या भगवद्गीतेमध्ये ही एक संपूर्ण शरणागती हे तत्त्व आणि दुसरं म्हणजे निष्काम कर्मयोग. आपल्याला माहीत आहे की गीतेचे अनेक अर्थ लावलेले आहेत अनेक विद्वानांनी, आचार्यांनी. आपण लोकमान्य टिळकांनी सांगितलेला जो निष्काम कर्मयोग तो मानतो. त्याचं कारण असं की माणसाचा जो अहंकार आहे ते सगळ्या दुःखाचं मूळ आहे आणि तो नाहीसा करणं. मी हे केलं हे नाही, माझ्यामुळे हे झालं हे नाही, त्या करायचं आणि बाजूला व्हायचं ही गोष्ट अत्यंत अवघड असते. आणि ती ज्याला जमली तो योगी होतो. योगी शब्दाचा अर्थ काय? युजे युज्यते मूळ धातू आहे संस्कृतमधला. जोडलं जाणं. कोणाशी जोडलं जाणं? परमेश्वराशी जोडलं जाणं. ते जोडलं जाण्यासाठी काही साधना करावी लागते. परमेश्वराला हाक मारली आणि आला इथे समोर उभा राहिला, प्रसन्न झाला असं होत नाही. तेव्हा ही जी साधना आहे ही सतत करावी लागते आणि हे करत असताना वाटे अनेक अडथळे असतात. हे अडथळे आपल्या मनाचेच असतात. मनात येणारे अनेक विकार, विचार, द्वंद्व, कशाला मी हे सगळं करतो, हे मिळणार आहे का काही यातून, असा मनामध्ये विचार आला की मागचं सगळं संपलं. तेव्हा हे सातत्य आणि अशा रीतीने एक प्रचंड निष्ठा, त्या निष्ठेने भगवतभक्ती करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि तरच तुम्ही परमेश्वराच्या कृपाप्रसादाची अपेक्षा करू शकता. त्या परमेश्वरसुद्धा परीक्षा घेत असतो. म्हणजे संकट आणूनच परीक्षा घेतो असं नाही, तर जो साधक असतो त्याचीसुद्धा. आणि 6व्या अध्यायामध्ये तर साधना कशी करायची त्याच्या संबंधित तो सगळा योग सांगितलेलाच आहे. कसं बसावं, कुठे बसावं, एकाग्र दृष्टी कशी असली पाहिजे वगैरे वगैरे. तर श्रीकृष्ण चरित्रामधनं अध्यात्मही आहे, प्रेमलीलाही आहेत, पराक्रमही आहे, सद्धर्माची स्थापनाही आहे. आणि एवढं करून शेवटी पूर्णपणे आपण नामानिराळं होणं आहे. म्हणजेच थोडक्यात मानवी जीवन कसं असावं, त्या माणसाने कसं जगलं पाहिजे हे श्रीकृष्ण आपल्या प्रत्यक्ष आचरणातनं सांगतायत. भगवद्गीतेतनं तर सांगितलेलंच आहे, पण आचरणातनं सांगतायत. आणि हेच या थोरा मोठ्यांचं वैशिष्ट्य आहे
की ते कोरडा उपदेश करत नाही. आपण जे म्हणतो ना की जो आचरण करून दाखवतो त्याच्या पायानं आपण वंदन करतो आणि तिथे आपल्याला खरा आदर वाटत असतो. कोरडा उपदेश करणारे खूप असतात. तेव्हा अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या चरित्रातनं आजच्याही काळामध्ये या सगळ्या उत्सवाला जे थोडंसं नको ते वळण लागलेलं आपल्याला दिसतं, म्हणजे त्याबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटतं. सगळे उत्सव जे साजरे केले जातात त्याच्या मागचं पावित्र्य नष्ट होत चाललेलं आहे. आता गोकुळाष्टमीसारखा सण हा रस्त्यावरच होणार, दहीहंडी काही घरात होत नाही, पण ती लावताना करताना त्याच्या मागचं पावित्र्य जपणं किंवा रास खेळणं, टिपऱ्या खेळणं अतिशय सुरेख आहे. आपणही लहानपणी गोफ खेळलेलो आहोत, गोफवरती टांगून त्याच्यावरती नाच वगैरे, पण त्याच्यामध्ये कुठेही काय ज्याला आपण म्हणू अधर्म म्हणा, अनिती म्हणा ही नव्हती. आज ती आलेली आपल्याला दिसते. म्हणजे कुठेतरी तरुण तरुणींना एकत्र येण्याची संधी असं त्याचं स्वरूप व्हायला लागलेलं आहे. एकत्र यावं, जरूर यावं, त्यात गैर काही नाही, पण कुठल्या भावनेने येत आहे, त्यातल्या मर्यादा तुम्ही सांभाळताय की नाही, आणि कशासाठी एकत्र आलेलो आहोत आपण, या देवताची एक भक्ती पूजा त्याचा आदर्शाचं आपल्या जीवनामध्ये तो उतरवण्यासाठी काही शिकता येते का त्यातून, त्यासाठी एकत्र आलं पाहिजे, आलेलं आहोत. आणि तसं वर्तन पवित्र असं त्या ठिकाणी झालं पाहिजे. हा विचार बाजूला पडत चाललेला आहे आणि म्हणून असं वाटतं की आपण एक विडंबन करतो आहे. मग शिवजयंती असेल, आणखीन कुठलाही सण असेल, राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत काय, देवदेवतांच्या बाबतीत काय, अनेक अशा गोष्टी आपल्याला हे जे चालत आहे, तर त्याला अटकाव करणं याचं आपल्या हातात राहिलेलं नाही. म्हणून तिथे न फिरकणं हाच एक मार्ग राहिला आहे दुर्दैवाने. तेव्हा श्रीकृष्णाच्या आजच्या या आता बघा जो प्रसाद असतो तो सुद्धा किती छान, त्याच्यामध्ये दूध, दही, लोणी, एक सात्विक सगळ्या गोष्टी आहेत. त्यात एक गोडवा आहे आणि सगळ्यांचं मिश्रण, म्हणजे सगळा समाज एकसंध राहावा, एक दिलाने त्याने प्रत्येक कृती करावी, असं सगळं हे शिकवणारा असा संदेश प्रत्येक बारीक बारीक गोष्टीमधून श्रीकृष्ण चरित्रातनं आपल्याला दिलेला आहे. पण आपण सगळ्याच बाबतीत असं करतो की त्यातलं सत्वांश आहे तर बाजूला टाकतो. म्हणजे फोले पाखडिता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निके, असं केशवसुतांनी म्हटलं कवींच्या बाजूने. आता उलटं चाललेलं आहे की आता फोलपट हातात घेत आहेत आणि सत्व फेकून देत आहेत. तर ही परिस्थिती जर पालटवायची असेल तर परत परत समाजावरती, आपल्या मुलाबाळांवरती हे संस्कार करत राहणं एवढाच त्याला मार्ग आहे. तेव्हा श्रीकृष्णाचं चरित्र, त्यातल्या कथा हे सांगायची काही गरज नाही. मला जरा हा वेगळा विचार या ठिकाणी मी जो मांडला तो वाचून दाखवावा असा वाटला की अशा दृष्टिकोनातनं कुठे लिहिलेलं मी वाचलं नाही म्हणून. आणि बाकीच्या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत, श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला माहीत आहे, त्यामुळे त्याबद्दल मी फार काही बोलायचं नाही असंच ठरवलेलं होतं. कारण कथा सांगायच्या झाल्या तर भरपूर आहेत, हरिवंशामध्ये आहेत, महाभारतात आहेत, त्याच्यावर पुस्तकं पुष्कळ आहेत. पण भगवान श्रीकृष्ण आपल्या आजच्या टप्प्यावरती तर आपल्याला आवडणारे मुख्यतः म्हणजे गीता सांगणारा श्रीकृष्ण, त्या भगवद्गीता जीवनामध्ये सतत ठेवा. आपण गीता धर्ममंडळामध्ये येतो तेव्हा भगवद्गीतेचं काल याची ज्ञानेश्वरांची जयंती होती, तेव्हा बघा म्हणजे कसा त्या दिवशी त्यांचा जन्म हा सुद्धा एक कमाल वाटते, एक सुंदर योगायोग होता. आणि या ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरती अप्रतिम असं काव्य लिहिलं. दुसरं एक तुम्हाला माहीत असेल, दिव्यामृत धारा म्हणून जे पुस्तक आहे बाबा महाराज आर्वीकरांचं, 2 खंड आहेत, 2 का 3 आहेत, फार मोठे आहेत, सुंदर आहेत, पण थोडे अवघड पण आहेत. म्हणजे मी पण अनुभव घेतला, वाचायला घेतो आपण, कळत जातं वाचताना, पण परत काहीतरी निसटल्यासारखं वाटतं. म्हणजे या लोकांनी ना भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी असा अनुभव या लोकांनी घेतलेला आहे. अशी माणसं मी पाहिली आहेत, म्हणजे पुस्तकातनंही माझ्या लक्षात आलेत आणि प्रत्यक्षातही पाहिलेत. ही नुसती ओवी नाही आहे, एक तरी ओवी अनुभवावी. किती साधी ओळ आहे,
पण हा अनुभव घेणं, जसं आपण म्हणतो त्याची समाधी लागली, समाधीचा अनुभव तुम्हा आम्हाला येणंच शक्य नाही. आपण सामान्य माणसं आहोत, पण या माणसाने तो अनुभव घेतलेला असतो, कारण इतकी विलक्षण निष्ठा आणि तपस्या त्यांची असते आणि म्हणून त्यांचे शब्दही त्या ताकदीने येतात. ज्ञानेश्वरीचा एक एक शब्द म्हणजे हिरा आहे, रत्न आहे. आपल्याला कळता कळता दमछाक होते, परत परत वाचावं लागतं, अर्थ दिलेला असतो म्हणूनच कळतं. ती 12व्या-13व्या शतकातली भाषा आहे, अजिबातच काही कळणार नाही असं नाही, कळतं पण कष्ट लागतात. आणि कुठलीही गोष्ट सहजतेने उंजळीत यावी अशी अपेक्षाही चूक आहे, कारण ते इतकं तत्त्वज्ञान मोठं आहे. आणि भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवर एवढ्या 9000 ओव्या लिहिणं आणि त्या वयात ज्ञानेश्वरांनी लिहिलं, त्या वयामध्ये हाच एक चमत्कार आहे. म्हणजे पुनर्जन्म जो सांगितला आहे गीतेत तो असला पाहिजे असं वाटतं, नाहीतर हे शक्य नाही. हे मागच्या जन्माचं काहीतरी संचित घेऊन आलेलं आहे. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो की जायते, तसं हे आहे. तेव्हा आपण सुद्धा असं एक परमेश्वराचे उपकार किंवा आभार मानायचे की आपण अशा घरामध्ये जन्माला आलो, अशा ठिकाणी जन्माला आलो किंवा जगतो आहोत, वावरतो आहोत की जिथे काहीतरी सात्विकता समाजामध्ये शिल्लक आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की आपली पावलं गीता धर्म मंडळाकडे वळतात, याच्यातच काहीतरी आपल्यामध्ये एक अंश दैवाने ठेवलेला आहे की तुमच्या मनाची आपल्या झेपच सात्विक आहे. तर हे जे काय याच्या मागे या सगळ्या मोठ्या थोर पुरुषांचे आपल्यावरचे उपकार आहेत, म्हणून त्यांचं स्मरण हे आपण या निमित्ताने करायचं आहे. परत एकदा भगवान श्रीकृष्णांना वंदन करून मी थांबते. सुरुवातीला आपण प्रार्थना म्हटलेली आहे, आता आरती करूया.